11th ॲडमिशन 2024-25साठी आता राऊंड 3चा टाइम टेबल उपलब्ध करून झालेला आहे। तर विद्यार्थी आता राऊंड 3चा फॉर्म भरू शकतात आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत अर्ज केलेच नाहीत ते विद्यार्थीसुद्धा पार्ट 1 आणि पार्ट 2 भरू शकतात। ज्या विद्यार्थ्यांना कास्ट चेंज करायची आहे किंवा मायनॉरिटी कोटा चेंज करायचा, इन हाऊस कोटा चेंज करायचा, ते विद्यार्थी पार्ट 1 मध्ये एडिट करू शकतात। परंतु जे विद्यार्थी पार्ट 1ला अनलॉक करतील त्यांना कॉलेजमधून व्हेरिफिकेशन करणे आहे, त्याचनंतर त्यांच्यासाठी पार्ट 2चा फॉर्म ओपन होणार आहे आणि पार्ट 2 मध्ये तुम्हाला कॉलेजचे नावसुद्धा एडिट करू शकता। आणि जे विद्यार्थी राऊंड 1 मधून राऊंड 2 मध्ये आले होते परंतु राऊंड 2 मध्ये ते इलिजिबल नव्हते, ते विद्यार्थी राऊंड 3 साठी इलिजिबल आहे। आणि तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे टाइम टेबल उपलब्ध करून दिलेला आहे। तर 14 तारखेपासून सकाळी 10 वाजता पासून तुम्ही 17 तारखेपर्यंत तुम्ही राऊंड 3चा अर्ज करू शकता। म्हणजे जी नियमित फेरी आहे 3 नंबरची ती तुम्ही भरू शकता। यामध्ये तुम्हाला कॉलेजेस वगैरे एडिट करायचे तुम्ही करू शकता किंवा म्हणजे सर्व प्रकारचे एडिट ऑप्शन उपलब्ध करून दिले आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले नसेल तेही विद्यार्थी अर्ज करू शकतात। म्हणजे रेग्युलर राऊंड सारखाच राऊंड आहे, फक्त राऊंड हा 3 नंबरचा आहे। तर त्यानंतर तुम्हाला 18 ते 19 तारखेला डाटा प्रोसेसिंगचा वेळ आहे। तर हा वेळ तुम्हाला माहितीच आहे की हा वेळ 11th ॲडमिशन डिपार्टमेंट घेते तुमची लिस्ट तयार करण्यासाठी। आणि त्यानंतर तुमची जी लिस्ट आहे म्हणजे राऊंड 3ची जी लिस्ट आहे ही 22 तारखेला साईडवर 10 वाजता उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजे राऊंड 3चा रिझल्ट कधी लागेल तर राऊंड 3चा रिझल्ट 22 जुलै 2024ला सकाळी 10 वाजता साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि रिझल्ट कसा चेक करायचा हे तर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर वेळेवर जी अपडेट आहे ती उपलब्ध करून देणारच आहे। आणि त्यानंतर 22 ते 24 मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागेल ते विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात। तर त्यांना 22 पासून तर 24 पर्यंत वेळ दिलेला आहे आणि राऊंड 4 होऊ शकतो कारण लास्ट इयरला सुद्धा झाला होता। तर अशा प्रकारे हा पूर्ण टाइम टेबल उपलब्ध करून दिलेला आहे। तर यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना कोणती अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करून विचारू शकता व राऊंड 3 सुरू झाल्यानंतर राऊंड 3 कसा भरायचा हा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि कोणकोणते पार्ट तुम्ही एडिट करू शकता त्याबद्दल जर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स करा। आणि राऊंड 3 मध्ये जेही विद्यार्थी इलिजिबल आहे ते अर्ज करू शकतात। तर 14 तारखेला सकाळी 10 वाजता तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ मिळून जाईल, तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा राऊंड 3चा फॉर्म भरा। 11th ॲडमिशनबद्दल जेही पुढील अपडेट येईल तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।